चला थँक्यू. सुजित दादा आपल्याला विनंती असेल मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे आणि त्यानंतर जितू दादा आपला सुद्धा विनंती असेल मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. संतोषजी मोरे आपल्या सुद्धा विनंती असेल मंचावरती यायचं आहे. अक्षय कांबळे दादा आपल्या सुद्धा विनंती असेल मंचावरती या. चला नयन मांगेला आपल्या सुद्धा विनंती असेल मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. समर वाडवळ आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण या मंचावरती. गिरीश सूद आणि ओमकार देवस्कर आपल्याला सुद्धा विनंती असेल चला मंचावरती या. भावेश गुरव मंचावरती या. प्रदीपजी मोरे आपल्याला सुद्धा विनंती असेल मंचावरती या. बलमीत सुतार चला आपल्याला सुद्धा विनंती असेल मंचावरती या. आनंद गुरव चला. हेमंत गुरव चला. सुजित दादा विनंती असेल. जितू दादा आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण वर या. चला सर्व संघांना विनंती असेल चला संघांनी या. चला सर्व संघ. विघ्नेश फायटर चला. साई सिद्धी साई माऊली चला समोर या. बीबी एकलव्य चला समोर या. आणि गणेश नगर ध्रुवतारा चला सर्व संघाने. चला मुकाबले संपले निश्चित आपण पाहतोय. समर्थ बॉईज 1432 चषक 2025 चा महासंग्राम या ठिकाणी संपलेला आहे. आता मात्र अखेरचा क्षण म्हणजे बक्षीस वितरणाचा समारंभ आणि त्या अगोदर आपण आलेल्या अतिथींचे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर मी विनंती करेल संतोषजी मोरे साहेब आपल्याला विनंती असेल की आपले प्रमुख अतिथी विनोददादा पाटील यांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. संतोषजी मोरे चला तुमच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. हा लगेचच विनंती असेल विनंती असेल अक्षय कांबळे साहेब तुमच्या हस्ते हेमांगीताई पाटील यांना या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. भावेश गुरव आपण या तुमच्या हस्ते संदीपदादा कासरंग साहेबांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आदरातिथ्य सन्मान केला जाईल. तन्मय कोठल आपण या तुमच्या हस्ते अक्षयदादा कांबळे साहेबांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. नितेश भाताडे आपण या तुमच्या हस्ते अजयदादा तोरसकर यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. आर्यन रेवाळे आपण या तुमच्या हस्ते समर्थदादा वाडवळ साहेबांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. शुभम आमरसकर आपण या तुमच्या हस्ते गिरीशदादा सूद साहेबांचा या ठिकाणी
आदरातिथ्य सन्मान केला जाईल. प्रदीपजी मोरे आपण या. तुमच्या हस्ते ओंकारदादा देवसकर यांचा सन्मान केला जाईल. आपण आपल्या विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार श्री जितूदादा क्षत्रिय साहेबांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल पवन होडे यांच्या हस्ते. अनिकेत शिर्के आपण या. तुमच्या हस्ते सुजितदादा केसरे यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सुजितदादा केसरी यांचा आदरातिथ्य सन्मान केला जातोय, ज्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी बॅट आणि शूज या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला लाईव्हच्या मार्फत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत होती. असे डीबीएन लाईव्हची टीम आपण या बलवीन सुतार यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. आणि डीजे अपू आपण सुद्धा या. तुमचा सुद्धा सन्मान केला जाईल. मोहित पवार यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. आणि आपल्या स्पर्धेसाठी लाभलेले ऑफिशियल पंच नारंगी गावामध्ये नारंगी नगरीमधील विवेकजी पाटील आपण या. तुमचा सुद्धा या स्पर्धेमार्फत ही स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. विवेक पाटील आपण या. विवेक पाटील या. नयन मंगेला विनंती असेल हा सन्मान त्यांच्या हस्ते केला जाईल. दरम्यान त्या अगोदर नयन मंगला यांचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मी विनंती करेल आकाश प्रजापती आओ तुम्हारे हस्ते त्यानंतर जागा मला ही जागा उपलब्ध करून दिली आदित्य राऊत या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण सुद्धा या. तुमचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. नंतर राजेश जगताप आपण असतील तर आपण सुद्धा या. आपणास सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. थँक्यू सो मच आदित्य राऊत आणि राजेश जगताप हे जागा उपलब्ध करून देण्यासाठी थँक्यू सो मच. या स्पर्धेमार्फत या सर्व मान्यवरांचे निश्चितच पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभारी या स्पर्धेमार्फत. दरम्यान वळूया आपण प्राइज सेरेमनीकडे. सर्वप्रथम आपण बक्षीस देऊया, वैयक्तिक बक्षीस देऊया. वैयक्तिक बक्षिसामध्ये बेस्ट बॉलर ज्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेतल्या या स्पर्धेमध्ये, पपलूला माहिती आहे सांगतो पण पपलू यस कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? तिवाली स्पिथिंग यस नाही. त्याला एक हिंट देतोय.
यस 5व्या क्रमांकावरती तो संघ आहे आणि 5व्या क्रमांकावरती संघ असताना त्या संघाच्या गोलंदाजाने तब्बल 9 विकेट घेतल्या आणि सर्वाधिक विकेट त्याच्या नावावरती आहेत. तर तोच गोलंदाज ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यस माझी नजर त्याच्याकडे आहे. छोटासा गोलंदाज मिस्टर रुद्र. आपण या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये तब्बल 9 विकेट घेतल्या आणि विशाल वाघमोरे यांच्या हस्ते वाघमोरे ना यांच्या हस्ते हे पारितोषिक देऊन रुद्र याला सन्मानित केलं जाईल. रुद्र कॉंग्रॅच्युलेशन ही उपलब्धी मिळाल्याबद्दल. परंतु असं वाटलं होतं का की 5व्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आहे, पुढे गेल्यानंतर पुढे जाताच आलेलं नाहीये, तर मी 9 घेतलेले आहेत परंतु माझ्या पुढे घेतला जाईल का किंवा थांबवला जाईल का, तर वाटलं होतं का बेसबॉलचा किताब 5व्या क्रमांकावरती भेटेल? नाही, वाटलं नव्हतं पण आता उपलब्धी भेटलेली आहे. तर काय कसं वाटते? छान वाटतं. आणि संघाची कामगिरी 5व्या क्रमांकापर्यंत राहिलेली आहे. थोडीशी या ठिकाणी थोडी कामगिरी थोडीशी अपयशी ठरला, परंतु पुढच्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि त्याबद्दल तरी काय सांगाल की 5वं पारितोषिक या ठिकाणी आहे तुमच्यासाठी? थँक्यू सो मच. पुढच्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होता हा रुद्र, 9 विकेट घेणारा. दरम्यान बेस्ट बॅट्समन कोण असेल? विराट कोहली सेंचुरी लागली का? यस लागलेली. आजच्या दिवसामध्ये 242 धावांचा पाठलाग होता टीम इंडियाचा आणि 242 धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहलीने लगावली सेंचुरी आणि त्याला साथ लाभली एंडिंगला. अक्षर पटेल नाही यार, श्रेयस अय्यर त्यांनी सुद्धा हाफ सेंचुरी लगावलाय. तर टीम इंडियाला कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्या वाजवून आपल्या टीम इंडियासाठी, कारण पाकिस्तानला हरवलंय. पण आता आपले या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन कोण आहे? या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन कोण आहे? एबी साई सिद्दीकडनं काय आवाज येईल? साई सिद्दीकडनं येस मिस्टर. त्या अगोदर मी विनंती करेल मान्यवरांना, आपण या कोणाला जरा बोलवा. शैलेश करावडे आपणच या, तुमच्या हस्ते बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार दिला जाईल. अभिषेक मोरे यांच्या हस्ते दिलं जाईल हे पारितोषिक. तर पुन्हा एकदा येस मिस्टर प्रथम. आजच्या दिवसामध्ये हे मैदान दणाणून टाकलं होतं. चौकारांची आतिषबाजी आणि फायनल सामन्यामध्ये सुद्धा 4 चौकार लगावले आणि त्यामधले पहिले 2 बॅक टू बॅक होते. तर प्रथम ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बॅट आहे वेल डन. बोला जाएगा आपसे भी पूछा जाएगा कि बेस्ट बैट्समैन पहली बार मिला है कि इसके पहले मिल चुका है? मिल चुका है, मुझे मिल चुका है. तो आपको ये आनंद बहुत बार ले चुके हैं, और लेकिन यहाँ पर लेने के बाद कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. टीम को जिताने का पहले मेन मोटिव वो था कि टीम को जिताना है, तो मैंने अपना 100% लिया बस. फाइनल में क्या था, जब वीकनेस फाइटर सामने थी और राहुल को मैंने पूछा था पहले ही कि ये रन कर सकोगे क्या, क्योंकि गेंदबाज तो अच्छे खासे थे उनमें, और लेकिन और शुरुआत बहुत भी अच्छी हुई. उसके बारे में क्या कहेंगे? राहुल भैया ने बस एक ही चीज बोला था, 4 ओवर में 3 ओवर तुम तीनों खेल के आना, स्कोर खुद बन जाएगा. यस वेल डन. बहुत बहुत बधाई आपको ये बेस्ट बैट्समैन मिलने के लिए, और आगे आने वाले टूर्नामेंट के लिए आपको खूप खूप शुभकामनाएं रहेंगी. चला दरम्यान 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला गणेश नगर संघ, आणि आपके लिए बैट भी है, तो शैलेश जी से आप संपर्क कीजिए कल और आपको बैट दी जाएगी. आणि दुसरी गोष्ट, साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला अजून पारितोषिक आहेत, तिने मी नंतर कळवतो तुम्हाला, अजून सरप्राइजेस आहेत तुमच्यासाठी. तर त्या अगोदर मी गणेश नगर संघाला आमंत्रित करू इच्छितोय.
6व्या पारितोषिकाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो, तर नक्कीच 6व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल त्यांना. सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय गणेश नगर संघ, तर ओमकार तोरसकर दादा, ओमकार देवस्कर दादा तुमच्या हस्ते हे 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. टीम गणेश नगर. नेक्स्ट 5व्या क्रमांकावर या ठिकाणी राहिलेला संघ म्हणजे BBA एकलव्य संघ. क्वार्टर फायनल मध्ये थोडासा अपेक्षित झाला, परंतु 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ BBA एकलव्य संघ. समरदादा आणि गिरीदादा तुमच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर लगेच 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ टीम ध्रुवतारा. टीम ध्रुवतारा संघाचे संघनायक या नयन मांगेला आणि अक्षय दादा आपल्या हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर लगेच टीमला बोलवलं मी. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ साई माऊली संघ. आजच्या दिवसामध्ये लीग फॉर्मॅट मध्ये ज्या मॅचेस होत्या बॅक टू बॅक 5 सामने जिंकले होते आणि 5 सामने जिंकून क्वालिफाय झाले होते आणि त्यानंतर क्वार्टर फायनल मध्ये सुद्धा म्हणजे 6वा सामना जिंकला होता. त्यानंतर 7व्या सामन्यामध्ये थोडासा पराभव पत्करावा लागला, थोडंसं कमी ठरले आणि त्यामुळे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय साई माऊली संघ. मी विनंती करेल संतोषदादा मोरे यांच्या हस्ते या पारितोषिक, पण त्या पारितोषिक घेण्याच्या अगोदर अक्षयदादांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न केला जाईल. पुन्हा एकदा साई माऊली संघातर्फे हा या ठिकाणी केक या ठिकाणी कापला जातोय. आणि अक्षयदादांच्याच हस्ते या 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येईल टीम साई माऊली संघाचा. सोबतीला नयन मांगेला सुद्धा असतील आणि त्यांच्यासोबत संदीप दादा सुद्धा असतील. चला 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ विघ्नेश फायटर संघ. जास्त वेळ घेणार नाही, लगेच बोलवणार त्या संघाला, कारण क्वार्टर फायनल सेमी फायनल मध्ये भरपूर चांगली चुणूक दाखवली होती आणि अंतिम सामन्यामध्ये थोडंसं अपयश झाले, त्यामुळे उपयोगी ठरतोय. मी विनंती करेन संतोषदादा मोरे, विनोद दादा आणि हेमांगीताई तुमच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल.
समर्थ बॉईज 1432 चषक 2025 चा उपविजेता संघ या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. तो संघ म्हणजे विघ्नेश फायटर संघ. हो, अजून एक उपलब्धी आगळी वेगळी उपलब्धी. चला सगळे संघ पुन्हा एकदा या. विघ्नेश पाटील वगैरे सगळे संघ या. बीबीए एकलव्य संघ चला पुढे या. डायरेक्ट जाऊ नका, सगळ्यांना एकत्रित चान्स द्या, कारण अजूनपर्यंत सिरीज देणं बाकी आहे. अजूनपर्यंत विघ्नेश फायटर तुमची ट्रॉफी घेऊन या इथे. सगळ्या संघांच्या प्लेयरनी इथे उभं राहायचंय. असं करू नका, फायनलिस्ट टीम आहे, त्यांचा रिस्पेक्ट करा. गेल्या वेळी तुम्ही तिथे फायनलिस्ट होते, दुसरा संघ नव्हता, तुमचा डिसरिस्पेक्ट झालेला. तसाच तो दुसरा संघ आहे, तो फायनल मारलाय, त्याची रिस्पेक्ट करा. या नक्कीच हा नवीन नियम लगावला गेलेला आहे. नक्कीच, कारण ना अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ आणि अंतिम फेरी पटकावणारा संघ त्यांचा मान काय असतो ते आपण जर त्यांना शेवटपर्यंत उभं राहून जर उभं राहिलं त्यांच्यासाठी तो मोठा मान असतो. आता एकाने घेतलं, निघून गेले आणि हे एकटेच राहतील इकडे वाट बघत. अरे आम्ही पटकवलं ना, आम्हाला लास्टला एकदम आणि वाट बघावी लागते आम्हाला त्यासाठी, असं दर्शवलं जाते ना त्यांच्याकडनं. तर नक्कीच आता मात्र पहिलं बक्षीस देण्याच्या अगोदर मी मॅन ऑफ द सिरीज, येस सुरूने सांगितलं मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ सिरीज लास्टला देऊया. चला या ठिकाणी सुजित दादा बोलले बेस्ट फिल्डर बाकी अजूनपर्यंत. बेस्ट फिल्डर इकडे गायब झाली, मला वाटलं बेस्ट फिल्डर आहे का नाही असा विचार मनामध्ये होता, परंतु बेस्ट फिल्डर या ठिकाणी कोण ठरेल बेस्ट पहा. काल आणि परवा मी नव्हतो तर मी सांगू शकत नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये मी पाहिलेला आहे. यस कोण असेल? सुमित. कोण सुमित? त्याला मी बघितलं नव्हतं कुठे बॉल अडवला त्यांनी, कारण कालच्या दिवसामध्ये मी नव्हतो. तर यस आयोजन कमिटीमध्ये कोणी पाहिलं असेल तर आपण डिसाइड करा, सांगायचं आहे. यस साई माऊली संघाचा स्वरूप ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. संधी दादा तुमच्या हस्ते स्वरूपला ही ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येईल. आणि चला लगेच मी सिरीज आता देणार नाही, आता देणार नाही. सर्वप्रथम मी आमंत्रित करेल टीम साई सिद्धी स्पोर्ट्स संघ, या स्पर्धेमधला अंतिम विजेता ठरणारा संघ. समर्थ बॉईज 1432 चषक 2025 चा मानकरी ठरणारा संघ म्हणजे साई सिद्धी स्पोर्ट्स संघ. चला आपण या, लगेच या. मी विनंती करेल मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, हेमांगी ताई, विनोद दादा, संतोष दादा, अक्षय दादा, त्यानंतर नयन, त्यानंतर संदीप दादा, यांना सगळ्यांना विनंती असेल या पारितोषिकाचं वितरण तुमच्या सर्वांच्या हस्ते तुमच्या हे दिलं जाईल.
चलो और लग चुका है हमारा फेवरेट सॉन्ग। और जोरों से, और जोरों से। अजून बाकी आहे, अजून बाकी आहे, सगळ्यांनी जाऊ नका। विघ्नेश पाटील संघ एक बक्षीस बाकी आहे वैयक्तिक, ते शेवटी घेतलं होतं। सस्पेन्स होता भरपूर या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज। साई सिद्धी स्पोर्ट्स संघ अंतिम विजेता ठरलेला आहे। नक्कीच साई सिद्धी स्पोर्ट्स साठी बिलाल पाडाचे केतन घरत यांच्याकडनं टी शर्ट स्पॉन्सर आहे आणि राज घरत बिलाल पाडाचे यांच्याकडनं ट्रॅक स्पॉन्सर आहे आणि कृपेश पाटील यांच्याकडनं कॅप स्पॉन्सर आहे। पहा तिन्ही वस्तू झाले। आता शूज बाकी आहे, ते तुमचे स्वखर्चाने घ्या, जाम महाग पडते। कोण अंगेल मला पुमाची पाहिजे, कोण अंगेल अडिडासची पाहिजे, काय नाही तुमच्या खर्चाने घ्या, तुम्हाला जी आवडेल ती। पण या उपलब्धीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन। चला दरम्यान मॅन ऑफ द सिरीज संतोष पहा, ज्याच्या नावे आहेत 228 पॉइंट, म्हणजे सर्वात जास्त पॉइंट आहेत। म्हणजे बॅटिंग असो, फिल्डिंग असो, बॉलिंग असो, त्या जोरावरतीच मिळालेला आहे पारितोषिक। यस 228 पॉइंट। यस अजून विघ्नेश पाटील संघाचा कोण असेल का? विघ्नेश पाटील संघाचा कोण असेल का? नाही। सस्पेन्स 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 उघडतोय। हा खेळाडू त्या टीमचा आहे ज्या संघाने या स्पर्धेमधलं यस तिसरं पारितोषिक पटकावलंय। मिस्टर रोहन 228 पॉइंट त्याच्या नावे, सर्वाधिक पॉइंट आहेत आपल्या डीबीएन लाईव्ह मध्ये आपल्याला दिसलेला आहे। तर नक्कीच पॉइंट टेबल सुद्धा टाकला जाईल। तर सुजित दादा आपल्याला विनंती असेल, त्याच्यासाठी आहेत ही डीएससी ची शूज, S4C ची ही बॅट या ठिकाणी आणि ट्रॉफी त्यांना उद्याला त्यांना दिली जाईल। ट्रॉफी पोच केली जाईल। रोहन शॉप या ठिकाणी आपल्याला अवेलेबल नव्हतं, त्या कारणे ही बॅट आणि शूज सुजित दादा यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा या स्पर्धेमार्फत विनोद दादा पाटील, हेमांगीताई पाटील, संदीप दादा कासरूम, त्यानंतर अक्षय दादा कांबळे, अजय दादा तोरसकर, समर्थ बॉईज संघासाठी संतोष दादा मोरे यांच्याकडे स्पेशल गिफ्ट सुद्धा आहे। त्यांच्यासाठी गिफ्ट आहे, संतोष दादांसाठी गिफ्ट आहे। तर समर्थ दादा वाडवळ, गिरीश दादा सूद, ओमकार दादा देवस्कर, जितू दादा केसरी, पंच विवेक पाटील, त्यानंतर डीबीएन लाइव डीजे अपू। लेकिन बेबी दुकान का ताला तोड़ने के लिए मुझे अंदर जाना पड़ा तो मेरे लिए इतना भी नहीं कर सकते। डीजे अपू, जागा मार्ग आदित्य दादा राऊत, सुजित दादा या स्पर्धेमार्फत आपला खूप खूप आभार। पुन्हा एकदा आभार व्यक्त केले तितके कमी आहेत आणि मंडप सुद्धा या ठिकाणी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला त्यांचे सुद्धा खूप खूप आभार। त्यानंतर डीबीएन लाईव्हचे सर्व कमिटी सर्व या ठिकाणी टीमला खूप खूप आभार या स्पर्धेमार्फत। दरम्यान अजून कोणाचा या ठिकाणी आभार मानाचे राहिलेले असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार। आणि समर्थ बॉईज 1432 चषक 2025 संपन्न झालं असं जाहीर करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट।